हॅलो गायज, वेलकम टू न्यू ब्लॉग. आणि आज मी चालली आहे वर्ल्ड पार्कला. म्हणजे इथंच पिंपळसोदाकाच्या जवळ आहे आणि मम्मी पण खूप दिवसाची आली आहे आणि तिला खूप बोर होतं आहे, ती खूप कंटाळली आहे. म्हणून आता तिला म्हटलं इथलं वर्ल्ड पार्कला घेऊन जाऊ. आम्ही पण कधी गेलो नाही आहे, पण मम्मी आणि आम्ही विचार केला नाही आहे मम्मीला आता घेऊन जाऊ आपण वर्ल्ड पार्कला आणि आपण पण बघून येऊ कसं आहे ते. चला तर मग आता जाऊ. आता पहिले खाली चहा ठेवते आणि मग सगळे चहा पिऊ आणि मग निघू. चल. चहा कॉफी रेडी आहे, पण बाहेर पावसाचं वातावरण दिसतंय. काय माहिती पाऊस येतो का नाही, भीती वाटते यार. आताच तयारी केली आणि मी पाऊस कुठून आला, कधी पडत नाही. आणि आता पाऊस पडतो हे बघा, थेंब थेंब दिसत आहे बारीक बारीक. जोरात नको येऊ बाबा. जा तू आता, थोड्या वेळ जा, थोड्या वेळ जा. आता पाऊस गेलाय तर आम्ही निघतोय. हा, थोडासा झाला होता तो. पण ते आम्हाला सोडून गेलेत, तर आता आम्ही तिकीट काढतो. आणि असं आहे. आणि इथं पार्किंगला एवढी मोठी जागा आहे. बरं झालं बाबा, जास्ती गर्दी नाही. आम्ही आमचं तिकीट घेतलंय, 60 रुपीज पर पर्सन आहे. तरी जाऊ. भाऊचं अजून चांगलं झालं का तेव्हा जाऊ. हा ताजमहल पासून आपण स्टार्ट करू. खूप भारी सर्व फिरतोय, पण आम्हाला काहीच माहिती नाही कुठं काय. पण असं स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. अमेरिकेचं आहे का ते? हा, अमेरिका. दीपू गेला होता बघ. हो, स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचं मंदिर आहे. असं बनवून घ्यायचं गॅलरीत वरती ते तसं. तुलाच एवढं मोठं घर बांधतायत, कोणाचं घर आहे काय माहिती नाही. एवढं मोठं घर बांधतायत, जसं काय ते पार्किंग मधून उडी मारून लगेच येऊ शकतो. एवढं मोठं घर आहे त्या गार्डन मध्ये. खूप छान आहे. वाव, काय भारी आकाशात झालंय ते बघा, किती भारी झालंय ते बघा. मोबाईल मध्ये किती भारी दिसतंय. हा सिडनी ओपेरा हाऊस सारखा दिसतो. हाऊस रात्रीचं भारी वाटत असतं. संध्याकाळी 6 वाजता आले. हो, इथं मस्त कॅफे पण आहे. म्हणजे इथं असं कॅफे पण आहे, आपण रेस्ट करून कॅफे पण घेऊ शकतो. आता मी फ्रेंच फ्राईज ऑर्डर केली, म्हटलं तोपर्यंत व्हिडिओ काढू की इथं काय काय आहे. पहिले तर मी दाखवते, मेन म्हणजे तुम्हाला असे मुलांसाठी वगैरे आणायचं असेल तर इथं गार्डन पण आहे. तसं प्ले साठी तुम्हाला गार्डन पण अवेलेबल आहे. आपण काही काय माहिती नाहीये डिटेल्स, म्हणून चला आपण बघूया. इथं सर्व हिस्टोरिकल, म्हणजे वर्ल्ड मधले सर्व हिस्टोरिकल प्लेसेस पण त्यांनी क्रिएट केलेले आहेत. लोखंडाने, म्हणजे वेस्ट मटेरियलने त्यांनी यूज केला आणि एवढं छान आहे ना, लहान मुलांसाठी वगैरे सर्वांसाठी, म्हणजे सर्व जनरेशनसाठी खूप छान आहेत. आता चला आपण बघूयात, मी तुम्हाला दाखवते कसं आहे. जागे असे सिटिंगचे प्लेसेस पण आहे, तिथे आपण बसून रेस्ट करू शकतो. कारण की वॉकिंग एरिया खूप आहे आणि गार्डन एकदम मेंटेन केलं आहे आणि इथे इन्फॉर्मेशन पण दिली आहे. पण काही माहिती नसल्यामुळे तर मला पण जास्ती काही माहिती नाही.
कुठलाही पण, म्हणून त्यांनी असे हे पण दिलंय. छान आहे पण. हा पण प्लेस खूप सुंदर आहे. त्यांनी पेरी पेरी ऑर्डर केलं होतं, तर आता पेरी पेरी खात आहेत. कसं आहे मम्मी? छान आहे. मस्त आहे. करून दिले त्यांनी. मम्मी आवडलं? मस्त आहे. मस्त आहे. गार्डन आवडलं? मस्त आहे. पेरी पेरी खूप तिखट होतं, नाकातून दूर निघायला लागलाय. खूप खतरनाक. भाजी घ्यायची आता आलं घ्यायचंय. आलं आता आम्ही चाललोय. चला. मम्मी कसं आवडलं? मस्त आहे. दुसऱ्या देशात फिरून दुसऱ्या देशात फिरून आलो. आता इंडियामध्ये चाललोय आम्ही पुढे. सो तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल आणि आजचा गार्डनचं टूर तर खूपच छान झाला. मला तर खूप मजा आली आणि तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला ॲड्रेस पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देते. तुम्ही तिथून घेऊ शकतात आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी रोज ब्लॉग अपलोड करावा तर प्लीज शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.